महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या लेखी परीक्षेसाठी जिल्ह्यातील उमेदवारांना शेकडो किलोमीटर लांब असलेल्या अन्य जिल्ह्यात मिळालेली परीक्षा केंद्रे रद्द करावीत या बँकेच्या संचालक मंडळाच्या मागणीला IBPS कंपनीने विचार करत 31 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील 10,500 उमेदवारांना दिलासा मिळालाय. परीक्षेची पुढची तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 31 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र या परीक्षेसाठी सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांची धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, अकोला या सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांची प्रचंड रोष असून विविध संघटनांनी सुद्धा ही परीक्षा रद्द करण्याची मागणी बँकेकडे केली होती. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सोमवारी तातडीने संचालक मंडळाची बैठक घेतली. यात सांगली जिल्ह्यातील उमेदवारांची शेकडो किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्रे रद्द करावीत असा निर्णय घेतला होता. ही परीक्षा महिनाभर लांबणीवर गेली तर हरकत नाही, पण जिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय नको अशी भूमिका घेत नाईक यांनी IBPS कंपनीला लेखी पत्र दिलं. परीक्षा केंद्र सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्रे द्यावीत अशी मागणी केली होती. बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या या मागणीला IBPS कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेत 31 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता परीक्षा लांबणीवर गेली असली तरी जिल्ह्यातील उमेदवारांना दिलासा मिळालाय. शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालयात बिबट्याचं दर्शन झालं असून मुख्य बाजारपेठेत 4 दिवसांपासून बिबट्याने फेरफटके मारत पाळीव भटक्या कुत्र्यांना आपलं भक्ष्य बनवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांकडून होतीये. सोमवारी सकाळी शेडगेवाडी येथील मातोश्री हिराई देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात कॉलेज भरलेलं असताना उत्तरेकडील बाजूच्या खोलीत आवाज येत होता. कर्मचाऱ्यांनी दरवाजे उघडून पाहिले असता त्यांना आत बिबट्या दिसल्याने त्यांनी कार्यालयाच्या बाजूला पळ काढला. त्यानंतर बिबट्याने खोली बाहेर येत धूम ठोकली. गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याने शेडगेवाडी बाजारपेठेत ठाण मांडले असून त्याने सायंकाळनंतर मुख्य चौकातून फेरफटके मारल्याचं CCTV मध्ये कैद झालंय. बिबट्याने शुक्रवारी शेडगेवाडी येथील ॲडव्होकेट महेश शेडगे आपल्या कारमधून पेट्रोल पंपाजवळील घराकडे जात असताना त्यांच्या गाडीभोवती बिबट्या घिरट्या घालत असल्याने त्यांना गाडीतच अडकून ठेवलं होतं. शनिवारी सकाळी बिबट्या पुन्हा बाजारपेठेत असणाऱ्या पडीक घरामध्ये येऊन बसला होता. एक व्यापारी बाजूला असणाऱ्या घराकडे गेला असता बिबट्याला पाहून त्याने आरडाओरडा केला. रविवारी आठवडा बाजार असतानाही बिबट्याचा दिवसा आणि रात्रीही बाजारपेठेत वावर असल्याने गजबजलेल्या बाजारपेठेत बिबट्याच्या भीतीने शुकशुकाट झाला. बिबट्याची दहशत वाढली आहे. येथे लोकवस्ती मोठी असल्याने वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होती. निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश नाईकवाडी म्हणाले, माझ्या इमारतीच्या बाजूने बिबट्या जात असल्याचं मी स्वतः पाहिले. परिसरात लहान मुले मोठ्या संख्येने आहेत. एखाद्या मुलावर किंवा ग्रामस्थावर हल्ला होण्यापूर्वी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. महापालिका अधिनियम आणि शासनाच्या आदेशाला हरताळ फासून 5 वर्षाच्या काळात महापालिका क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांचे 27 भूखंड खाजगी संस्था ट्रस्टच्या घशात घातलेत. हे भूखंड प्रशासनाने 8 दिवसात ताब्यात घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय. ते म्हणाले, तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौरांनी खाजगी संस्था ट्रस्टना भूखंडाची खिरापत वाटली आहे. यात रुग्णालये, खाजगी व्यक्ती संस्थांचा समावेश आहे. हे भूखंड 3 वर्ष, 11 वर्ष आणि 29 वर्षांसाठी देण्यात आलेत. या भूखंडाचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येणार होते. त्यापैकी 18 भूखंडांची 3 वर्षांची मुदत संपली आहे. ज्या संस्थांना हे भूखंड देण्यात आले त्यातील अनेकांनी ते विकसित केलेलं नाही. रुग्णालयांनी विकसित केलेले भूखंड केवळ त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुलं केलं जाते. हे भूखंड विकसित करण्यासाठी देताना महापालिका अधिनियम 69 लाही हरताळ फासण्यात आलाय.
एकाही भूखंडाचे मूल्यांकन करून भाडेपट्टी निश्चित केलेली नाही. फुकट भूखंडाचे श्रीखंड वाटले. 2022 मध्ये राज्य शासनानेही या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यालाही वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, माजी आयुक्त नितीन कापडनीस, सुनील पवार यांच्यासह प्रशासक काळात हा दरोडा टाकण्यात आलाय. परवानगी पत्र घेऊन भूखंड देण्यात आलं. त्यासाठी महासभेचा ठरावही घेतलेला नाही. याबाबत आयुक्त संचिता महापात्र यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आयुक्तांनीही कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असल्याचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सांगितले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली उपविभागीय पोलीस कार्यालयामार्फत दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करत शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आलाय. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातील स्टेशन चौक येथे मॉकड्रिल संपन्न झालं. यामध्ये दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिके संपन्न झाले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने दक्षता घेतली आहे. शहरातील स्टेशन चौक येथे सायंकाळच्या सुमारास उपविभागीय कार्यालयामार्फत दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आलं. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये उपअधीक्षक अजय कोकाटे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे सुधीर भालेराव, संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह 14 अधिकारी, 100 पोलीस अंमलदार, 80 होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, SRPF पथक सहभागी झालं. शहरातील स्टेशन चौक परिसरात दंगल नियंत्रण पथकाचं प्रात्यक्षिक झालं. त्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आलं होतं. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलीस दल काय करते, किती सतर्क असते याचं प्रात्यक्षिक साऱ्या सांगलीकरांनी पाहिले. जमावाला पांगवण्यासाठी पहिल्यांदा विनंती करण्यात आली. त्यानंतर पाण्याचा फवारा करण्यात आला. त्यांनी जलद कृती दलाने लाठी चार्ज केला. त्यातूनही जमाव पांगला नाही तर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. हातात बॉम्बही यावेळी फेकण्यात आले. मोठमोठ्या आवाजाने तिथे उपस्थित असणाऱ्यांना काहीच समजलं नाही. त्यांनी पोलिसांनी हे प्रात्यक्षिक असल्याचं सांगितलं. येणाऱ्या सण उत्सवात शांतता राखा, सल्लोखा राखा, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे संचलन केलं असल्याचे उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी सांगितले. हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांचा पराक्रम स्मृती दिन नाईक यांचे समाधीस्थळ असलेल्या खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे साजरा करण्यात आलाय. बहिर्जी नाईक यांना पराक्रम स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. अखिल भारतीय बेडर रामोशी समाज कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहनराव मदने यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बहिर्जी नाईक यांच्या या समाधीस्थळी त्यांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी यावेळी नाईक प्रेमी बंधूंमधून करण्यात आली आहे. तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी देखील आज बहिर्जी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अन्य किल्ल्यांप्रमाणे या बानूरगड किल्ल्याला दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. बहिर्जी नाईक यांच्या पराक्रम स्मृती दिनानिमित्त आज या मानवंदना कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष, श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक श्री संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष राहुल मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष विक्रांत लोंढे, उपाध्यक्ष मनोज कांबळे, जिल्हा संघटक गणेश वायदंडे तसेच पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष शुभम देसाई, पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा ईशा साठे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक किरण ताटे, सांगली जिल्हा समन्वयक संदेश लगाडे, उत्कर्ष खाडे, युवक जिल्हाध्यक्ष मितेश मोरे, युवक उपाध्यक्ष राहुल माने, युवती जिल्हाध्यक्षा शरयू बडवे, सदस्य सुमित कुलकर्णी, कल्याण डोंबिवली अध्यक्ष सक्षम ढावरे तसेच संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या श्रीमती DS चक्रवर्ती, डॉक्टर GV मलगुंड, डॉक्टर महेश बोटे, डॉक्टर दिवाटे, श्रीमती स्नेहा जाधव, श्री विशाल कुलकर्णी, डॉक्टर SS शेळके, प्राचार्य फार्मसी कॉलेज आणि सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते. संजयनगर परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास टोळक्यांची दहशत पाहायला मिळाली. घरासमोर बसलेल्या महिलेला तू बाहेर का बसलीयस असं म्हणत तिला धमकावत खुर्च्या आणि रिक्षाची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. डॉक्टर लिमये रोड, पाटणे प्लाट आणि महानगरपालिकेच्या घरकुल परिसरात झालेल्या या प्रकारामुळे
परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सदरची घटना ही रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी सौ प्रतिभा दिलीप माने यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सौरभ दुधाळ आणि गणेश दुधाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। प्रतिभा माने या आपल्या कुटुंबियांसह शहरातील संजय नगर परिसरात राहतात। सोमवारी प्रतिभा यांच्या सासू शारदा माने या रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर बसल्या होत्या। यावेळी संशयित सौरभ दुधाळ आणि गणेश दुधाळ हे दोघेजण त्यांच्या जवळ आले। त्यांना म्हातारे तू इथं का बसलेस असं म्हणून शिवीगाळ करत दारात ठेवलेल्या खुर्च्या त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी बारने फोडल्या। तुमची गाडी पण फोडणार असं म्हणून नुकसान करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तिथून निघून गेले। त्यानंतर पाटणे प्लॉटमध्ये खुर्च्यांची तोडफोड तसेच घरकुलासमोरील गल्लीत उभी असलेली रिक्षा हत्यारांनी फोडण्यात आली आहे। दरम्यान संजय नगरातील वाढती गुन्हेगारी नशेखोरीच्या घटनांमुळे संताप वाढतोय। काही दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या होत्या। त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने युवा कनेक्ट कार्यक्रमाअंतर्गत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे क्रीडा क्षेत्रातील युवकांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाकरिता सांगली जिल्ह्यातून श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली महाविद्यालयाची निवड झाली आहे। हा कार्यक्रम गुरुवारी लाईव्ह व्हिडिओ पद्धतीने होणार आहे। यामध्ये महाविद्यालयाच्या 300 विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत। केंद्र सरकारकडून राज्यातील 23 महाविद्यालयांची निवड झाली आहे। यामध्ये श्रेणीतून सांगली जिल्ह्यातील एकमेव मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे। विद्यार्थिनींना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची तसेच प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे। विशेष म्हणजे श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची या विशेष संवादासाठी सांगली जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय म्हणून निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। या ऐतिहासिक आणि गौरवास्पद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, बैठक व्यवस्था, विद्यार्थिनींचा सहभाग, प्रसार माध्यमांची उपस्थिती तसेच अन्य आवश्यक बाबींचं नियोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमास राजकीय प्रतिनिधी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्याचं नियोजन करण्यात येत आहे। या संदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन सज्ज झाले। पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे ही विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर A.S. सुगते यांनी सांगितले। कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात येते। हरकत नोंद सुनावणीच्या प्रकरणाचा निकाल बाजूने लावण्यासाठी 6,000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कडेगावच्या मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसमावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलाय। मंडल अधिकारी मनोहर धोंडीराम पाटील आणि राजेंद्र विष्णू पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे कडेगाव येथे मनोहर पाटील हे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदार यांचे हरकत नोंद प्रकरण सुनावणीकरिता त्यांच्याकडे आले होते। मनोहर पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी तसेच खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। या संबंधी कार्यालयात काम करणाऱ्या राजेंद्र पाटील यांना भेटण्यास अधिकारी मनोहर यांनी तक्रारदार यांना सांगितले। राजेंद्र पाटील यांना भेटल्यावर त्यांनी तक्रारदार यांना मंडल अधिकारी मनोहर पाटील यांच्याकरिता 5,000 आणि स्वतःकरिता 1,000 अशी 6,000 रुपयांची मागणी केली। तक्रारदार यांनी या प्रकरणाची तक्रार सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। दिनांक 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता आढळून आली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा लावून कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवारी रात्री उशिरा मंडल अधिकारी मनोहर पाटील यांना अटक करण्यात आली। राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील जिल्ह्यातील आणखी 9,369 शेतकऱ्यांना 67 कोटी 25 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे। त्यामध्ये जिल्हा बँकेच्या 8,335 शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना 54 कोटी 82 लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे। आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नसल्याच्या कारणांनी पहिल्या यादीतील अद्याप 4,500 शेतकरी वंचित असल्याचं स्पष्ट झालं। पहिल्या यादीतील पात्र 38,865 शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात 21,000 शेतकऱ्यांना 156 कोटी रुपयांची कर्जमाफी यापूर्वी मिळाली आहे, तर आता आणखीन 9,369 शेतकऱ्यांना 67 कोटी
25 लाख रुपये कर्जमाफी झाली आहे। त्यामुळे या यादीतील ही रक्कम मंगळवारी बँकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली। यामुळे पहिल्या यादीतील 30,369 शेतकऱ्यांना 223 कोटी 25 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे। या यादीतील अद्याप 8,000वर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। जिल्ह्यातील अद्याप 4,500 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण ॲग्रीस्टॅक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। दुसऱ्या टप्प्यात 9,369 शेतकऱ्यांपैकी 8,335 शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद आहेत। त्यांना 55 कोटी 82 लाख 94,035 रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे।